सरकारी कर्मचाऱ्यांच्या पदोन्नतीसाठी आता 5 वर्षांचे गोपनीय अहवाल बंधनकारक, शासनाचे नवे आदेश। मुंबई राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या पदोन्नती प्रक्रियेत पारदर्शकता आणि सुसूत्रता आणण्यासाठी महाराष्ट्र शासनाने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे। यापुढे विविध पदांवरील पदोन्नतीसाठी कर्मचाऱ्यांची पात्रता ठरवताना त्यांच्या मागील 5 वर्षांच्या गोपनीय अहवालांचा कॉन्फिडेन्शियल रिपोर्ट्स विचार करणे बंधनकारक करण्यात आले आहे। निवड प्रक्रियेत येणारी सुसूत्रता। यापूर्वी पदोन्नती समित्या किंवा मंडळी कर्मचाऱ्यांची योग्यता तपासताना किती वर्षांचे अहवाल पाहावेत याबाबत निश्चित असे सर्वसाधारण आदेश नव्हते। त्यामुळे काही समित्या 5 वर्षांचे तर काही केवळ 3 वर्षांचे गोपनीय अहवाल विचारात घेत असत। या पद्धतीमध्ये भिन्नता असल्याने गोंधळ निर्माण होत होता। ही विसंगती दूर करून संपूर्ण प्रक्रियेत एकसारखेपणा आणण्यासाठी सामान्य प्रशासन विभागाने हे स्पष्ट आदेश निर्गमित केले आहेत। काय आहे नवीन शासन निर्णय? 5 वर्षांचा काळ। यापुढे कनिष्ठ संवर्गातून वरिष्ठ संवर्गात पदोन्नती देताना निवड सूची सिलेक्ट लिस्ट तयार करताना संबंधित अधिकारी किंवा कर्मचाऱ्याचे अलीकडचे 5 वर्षांचे गोपनीय अहवाल तपासले जातील। सर्व विभागांना लागू। हा निर्णय मंत्रालयीन विभागांच्या अखत्यारीतील सर्व विभागीय आणि कार्यालयीन प्रमुखांना लागू करण्यात आला आहे। तत्काळ अंमलबजावणी महाराष्ट्र राज्यपालांच्या आदेशानुसार हा निर्णय घेण्यात आला असून तो तात्काळ प्रभावाने लागू करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत। या निर्णयामुळे पदोन्नती प्रक्रियेत होणारा विलंब आणि नियमांमधील अस्पष्टता दूर होण्यास मदत होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे। व्हिडिओमधील शासन निर्णय व परिपत्रक आपणास हवे असेल तर ते आपल्या शासन निर्णय व परिपत्रक या टेलिग्राम चॅनलवर उपलब्ध करून देण्यात आलेले आहे। त्या ठिकाणावरून आपण ते डाउनलोड करून घ्यावे।